ज्ञानदीप लावू जगी। उद्याचा नागपंचमीचा दिवस आहे, बरोबर ना? नागपंचमी आहे, तुम्हाला महत्वाचं सांगून जाते आणि त्या दिवशी तुम्ही ते पुण्यकर्म करायचंय। नागपंचमीच्या दिवशी जशी तुम्ही नागदेवताची पूजा करता, वारुळाची पूजा करता की नाही? असेल नागोबाचं देऊळ तर नागोबाची पूजा करता, नसेल नागोबाचं देऊळ तो वारुळाजवळ जाता, तिथं दुधाच्या वाट्या ठेवता, हळदी कुंकू अक्षदा वाहता, पण घाबरत का असे ना, पण तिथे तुम्ही ती पूजा करता। भीतच करा, जवळ जाऊन की कान लावताल तर अवघड होऊन जायचं, त्या वारुळाला कान वगैरे काही लावू नका। तर तुम्ही पूजा करता, जशी वारुळाची नागोबाची पूजा करता, तर नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन 2 तांबे पाणी महादेवाला घाला त्या दिवशी। महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करायचंय। सध्या जी टॉकीजला शिव महापुराण कथा चालू आहे माझी, सकाळी 7:30ला लागते, 9:30ला संपते, त्याच्यात सुद्धा मी सांगितलंय। तर ऐका, नागपंचमीच्या दिवशी तुम्ही 2 तांबे पाणी महादेवाला घालायचंय। का घालायचंय? तर आपल्या अगोदरच्या 7 पिढ्या, आपल्या पूर्वजांच्या, त्या 7 पिढ्यामध्ये जर कोणी सर्प योनीला गेला असेल तर आपल्या 2 तांबे पाणी अभिषेकानं त्या आपल्या पूर्वजाची सर्प योनीतून मुक्तता होते। हे महिमान नागपंचमीच्या पूजेचं आहे। तसं तर रोजच आपण तांब्याभर पाणी महादेवाला घालावं। का? तर महादेवाला पाणी घातल्यानं आपले 3 दोष निघून जातात, कालसर्पदोष, पितृदोष आणि वास्तुदोष। हे 3 दोष निघून जातात। या 3 दोषानं माणसं त्रस्त आहेत। आपण विहीर खांदायला लागतो पण पाणीच लागत नाही, कोरडीच विहीर जाते। बोर घेतो, बोरला पाणी लागत नाही। आपण गाडी चालवायला घेतो, गाडीचा धंदा करू, आपल्या गाडीत कोणी पॅसेंजरच बसत नाही। दुकान टाकले की एकही गिराईक येत नाही। कपड्याच्या दुकानाला उंदरं खातात पण गिराईक लागत नाही। का असं होतं? तर समजावं कुठला तरी दोष आपल्यामध्ये आहे। एक तर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल। तर या दोषातून तुमची सहज मुक्तता होईल। काही लोक जातात नाशिकला, नारायण नागबली करतात, खूप काही करतात, पण त्यांना पाहिजे तो अनुभव काही वेळेला मिळत नाही, फरक पडत नाही। तर सोपं आहे, 1 लोटा जल सब समस्या का हल। 1 तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करा। या श्रावण मासामध्ये तर 2 तांबे रोज तुम्ही महादेवाला पाणी घाला, त्याच्यातून तुमच्या जीवनातल्या बऱ्यापैकी अडचणी संपून जातील, तुमचं जीवन सुंदर होईल। तर मला एवढं सांगायचं आहे की या आईचं पुण्य थोर म्हणावं लागेल, शांताईंचं, की श्रावण महिन्यामध्ये त्यांना मृत्यू आला, त्यांच्या आठवणीमध्ये आज वर्ष श्राद्धाला हरिकीर्तन होत आहे। श्राद्धाच्या दिवशी प्रत्येक मृत्यूला प्राप्त झालेला जीव धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर असतो। आज धर्मराजा सुद्धा शांताईला म्हणणारे, आई तुझं जीवन सफल झालं ग, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी
ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि आपला शेवट गोड होण्यासाठी खरंच प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. कारण सगळ्यांना हे जग सोडून जायचंय. कुणाकडंच अमर कार्ड नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याकडे आहेत, ओरिजिनल डुप्लिकेट सगळे, पण आपल्याकडे अमर असल्याचं कार्ड नाहीये. तुमच्या सगळ्यांचं टेन्शन कमी करते मी. भले काही गणगण असेल ना तुमच्या डोक्यामध्ये, 1 मिनिटात शांत करते मी तुम्हाला. थोडासा फक्त विचार करा, ताणच घेऊ नका, फक्त चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा खूप. यश अपयश हे देवाच्या हातात सोडा. फक्त प्रयत्न करत राहा चांगल्या कामासाठी. तुमच्या एवढं सुंदर समाधानी कोणीच नसणार आहे. बोलणं ऐका, तुमचा ताण कमी करण्यासाठी गोष्ट ऐका. 200 वर्षापूर्वी तुम्ही निर्भीत होते का? खरं खरं सांगा, गळ्यात शपथ खाऊन सांगा, एक तरी हात वर झाला पाहिजे. 200 वर्षापूर्वी किती जण होते इथे? आणखी 200 वर्षानंतर किती जण असणार आहेत? एक तरी हात उंच काय? आजच्या कीर्तनाचं पाकिट तुम्हालाच. एक तरी हात उंच करा. एकही हात उंच करू शकत नाही आपण का? 200 वर्ष जाऊ द्या, 2 मिनिटाचे सुद्धा. घ्यायचं आपण, कशाचा ताण घ्यायचा? मला एकच सांगायचं, तुम्ही चांगली कामं करत राहा, फक्त त्याचा ताण तणाव घेऊ नका. फ्रेश माइंड न राहा. या श्रावण मासामध्ये चांगलं जगण्याची शुभेच्छाच असेल माझी, की तुम्ही तुमचं जीवन आनंदानं जगा. आपल्याकडे पाहून लक्षात घ्या, त्याच माणसाचं जीवन सफल आहे. एखाद्याकडे पाहून जर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जर प्रसन्नता येत असेल किंवा चेहरा खुलत असेल तर समजावं त्या व्यक्तीचं जीवन सफल आहे. आपल्याकडे पाहून जर एखादा माणूस खुश होत असेल तर त्या व्यक्तीचं जीवन सफल आहे. आपल्याकडे पाहून जर समोरच्याच्या तोंडावर 12 वाजत असतील तर समजावं त्यानं कपभर पाण्यात जीव देऊन मरून जातो. का? आपण जर समाधान देऊ शकतो. आपल्याकडे पाहून जर लोकांना डोकेदुखी होत असेल तर जगण्यात काय अर्थ? एवढं चांगलं जगा ना, खूप चांगले जगा, जीवनाचा आनंद घ्या. बार बार नाही त्या गोष्टी. संतांनी खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी, पण आपण विचारच करायला तयार नाही. असो, स्वर्गीय कैलासवासी शांताई पवित्र पुण्यात्मा भगवान परमात्माच्या दरबारामध्ये आहे. देव सुद्धा आज त्यांना कौतुकानं म्हणतो, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. या श्रावण महिन्यामध्ये आपल्या जेवढी लोक कीर्तनाला आहेत यांना तर आठवलंच, पण या परिवाराला अखंड आठवण राहील की श्रावण मासाची पंचमी त्याच्या 2 दिवस अगोदर आपली आई आपल्याला देवाघरी सोडून गेलेली आहे. त्या आईच्या आत्म्याला देवाची शांती लाभू द्या. एवढीच भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना. वाणीला विराम. या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी, ऊर्जा द्यावी आणि या परिवाराच्या हातनं घरातल्या ज्येष्ठ माणसांच्या आठवणीमध्ये नेहमी सत्कर्म घडत राहावी, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. विठोबा
वेळेपेक्षा एक 10 मिनटं मी वाढवून घेतले, कारण जवळच्या माणसाला जर टायमामध्ये काटछाट केली तर थोडंसं जड जातं. पण पावसाचं वातावरण आहे. कल्याण स्वामी संस्थांवरती निर्वेतली बरीच लोक आलेले आहेत मठावरती. आबान ते एक 7-8 वर्षापूर्वी आलेले आहेत. आत्ता ही मंडळी मला कथेची सेवा देण्यासाठी आपल्या गावातला ग्रुप आला होता. त्यांनी पाहिलं मठाचं बांधकाम चालू आहे. तिथे तुम्ही आला होता तेव्हा मुली नव्हत्या. माझी इच्छा होती की मुलींचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही यावं, पण तुम्हाला वेळ नसल्याकारणानं तुम्ही अगोदरच येऊन गेलात. आता संस्था गच्च भरली. 250-300 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात तिथे दरवर्षी. खूप मुली कीर्तनकार होऊन बाहेर पडतात, नवीन तेवढ्या ॲडमिशनला येतात, तयार होऊन बाहेर पडतात. चांगल्या कीर्तनकार, चांगल्या कथाकार, वादक, गायक नावारूपाला मुली महाराष्ट्रभरामध्ये सांप्रदायिक चांगली सेवा करतात. गोरगरिबांचे लेकरं शिकतात. संस्थांच्या बांधकामाचं आम्ही सेवा कार्य हाताशी धरलेलं आहे. लोकांच्या मदतीतून आम्ही बांधकाम करत आहोत. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामासाठी तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही ते आम्हाला अर्थसहाय्य करावं. आज आबांच्या इथे आलो, 8 दिवसानं पुन्हा मी गावामध्ये येणार आहे कथेला. तर आज ज्या भाविकांना वाटतंय की ताई तुमच्या बांधकामासाठी मठाच्या आम्हाला मदत करायची आहे. 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. त्या मठाचं बांधकाम अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही भूमिपूजन केलं होतं 2018मध्ये, अविनाश भाऊंनी सुद्धा आम्हाला पावती बुकाच्या माध्यमातून मदत केलेली आहे. तर आज तुम्हा सर्व भाविकांना माझी विनंती आहे, अशा ठराविक मोजक्या मुली अशा आहेत आपल्याकडे की त्यांना कुणीच नाही आहे, त्यांना आपण तसंच सांभाळतो. तर त्यांच्या सेवेमध्ये कसं ना आपण काहीतरी सेवादान दिलं पाहिजे. चौकात बसलं की असेच आपले 1000-500 रुपये निघून जातात चहापानामध्ये. कधीतरी जे लोक चांगलं काम करतात त्यांच्या मदतीला आपला हात असला पाहिजे, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. या कल्याण स्वामी संस्थांच्या जीर्णोद्धाराच्या कार्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. एक मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी मी इथं गणपती बाप्पांचा याचा कार्यक्रम केला होता. तेव्हा बहुतेक आई होत्या ना, हां आजी असतील त्यांची माझी भेट पण झाली असेल. म्हणून सगळ्या परिवाराचे तळमळ होते की दिदींचंच कीर्तन व्हावं. पाऊस यायला लागलेला, त्याच्यामुळे मी इथेच माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय जय. वाकडे उत्तर करा क्षणा अपराध मार नाही उच्चारीला अधिकार का पुला क्षणा अपराध मार.